आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी शाळकरी मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेतली। या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। येथील पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सवाल केला आहे। दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शहा यांची भेट घेत शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात चौकशी मागणी केली आहे। त्यावेळी अमित शहा यांनी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्याचं आश्वासन दिलं। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेत असताना दुसरीकडे मावियाचे खासदार अमित शहांना भेटले आहेत। त्यावेळी अमित शहा यांनी तात्काळ SIT नेमण्याचे आश्वासन दिले। उद्याचा विशेष तपास पथक नेमण्याबाबत सूचना देतो असे अमित शहा यांनी म्हटलं। खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शहा यांना पत्र देण्यात आलं असता याबाबत माझ्याकडे शरद पवार यांचेही पत्र आल्याचे अमित शहा यांनी सांगितले। या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका मांडली। सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल दिलेला आहे, त्यानुसार या घटनेला शौर्याच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षकच जबाबदार आहे। त्यामुळे या अहवालानुसार तरी अमित शहा यांनी पाटील कुटुंबियावर मरणोत्तर अन्याय होऊ देऊ नये असेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।